तर दर्शन, आज आपण कुठे चाललोय? वेलकम. आज आम्ही चाललोय ठाण्यात. ठाण्याचं स्ट्रीट फूड एन्जॉय करायला. आज गौरव आलाय उरणवरून. आम्ही घेतली मित्राची स्कूटी. आता निघालोय पंपावर. मस्त 100 पेट्रोल टाकून आम्ही जाणार आहे चिकन खायला. चिकन म्हणजे मी व्हेज आहे, गौरव नॉनव्हेज खाऊ शकतो. और गाइस हम लोग आ गए हैं पेट्रोल पंप. किधर गाड़ी घुसाता है? आम्ही तुम्हाला नेणार आहोत काय खायला. तर आता आम्ही आलेलो आहोत दादोजी कोंडदेव स्टेडियम जवळ. तुम्ही बघू शकता कॅमेरा पुढे. सध्या तरी मॅचेस संपलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला आता इथला भीड आणि गोंगाट ऐकू नाही येणार. कारण ते खूप उत्कृष्ट अशा T20 अरे आमच्या भावाचं लवकरच लग्न होणार आहे, तर तुम्हाला ती हळद पण दिसेल लवकरच. सध्या आमचा डान्स. आमचा दी ओरिजिनल डान्स दिसेल तुम्हाला, कोडाळ्याचा दी ओरिजिनल डान्स. आणि आता आम्ही आहोत कुठे, ठाण्याच्या लग्न. इथे खूप लग्न आहेत कारण की सीझन आहे. आम्ही पण एका अशाच सीझन मध्ये लग्न करतो. आम्ही कोणाला सांगणार नाही ते. असाच माहोल असेल, असाच सीझन असेल, आमचं पण लग्न होऊन जाईल. तुम्ही आमचा असाच एक व्लॉग बघाल. या आमचे खूप सबस्क्रायबर असतील मुळात, आत्ता सांगून ठेवतोय. आता आम्ही आहोत ठाणा कॉलेजजवळ, जोशी बेडेकर महाविद्यालयाजवळ. आणि आम्ही चाललो आहोत कोपरीला, एक फेमस ठिकाणी. दाखवतो आम्ही कोपरी. तर गाईस आम्हाला तिकडे जायचंय, ती जागा भेटत नाही. आलोय आणि आम्ही हरवलोय. आम्ही अष्टविनायक चौक आला आहे. आता आम्हाला जरा शोधायचंय नक्की माहीत होतं, कारण की मला पण माहित नाही. कोणता तो स्टॉल आहे? किधर है आता माझी बघू नाव काय. ओके, तो चायनीज आहे. गाईज फोटो बघून आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो ते आज बंद आहे गाईस. असं आमच्यासोबत का झालं माहित नाही. तर गाईज आमच्यासोबत का फसवणूक झालं झाली माहित आहे. नाही, पण आज ते बंद आहे. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आम्ही आज. तर आता काय करू शकतो आता. सध्या गाडी बंद करतो. पेट्रोल बचाव योजना. त्यांनी याच्यात दिसत नाही. तर गाईज माझं हे म्हणणं आहे की गौरवनी हे असं लावलंय हे, तर हे असं केल्याने जो वाईड अँगल घेतला आपण तर हे दिसत नाही का. नाही दिसत. दिसतंय. घे वाईड अँगल. तर गाईज वाईड अँगल आहे बघू. हा रे नाही दिसत रे. तर गाईज आम्ही आलोय. नाही सिक्रेट प्लेस सांगायचं. आपण सिक्रेट लोकेशनला जाऊ तेव्हा. आम्ही सध्या हे ते दिसेल नाही गाड्या. आम्ही सध्या आम्हाला जे खायचं होतं ते तर नाही मिळालं, पण त्याच्या रिलेटेड अशी अजून एक गोष्ट आहे, म्हणजे मोमोज खातोय आम्ही बेसिकली आता. पण ते पण चांगले आहे, सो आम्ही ट्राय करतोय एक वेगळेच मोमो, ज्याचं नाव आहे छोलाचे मोमोज. जर तुम्ही आयुष्यात नसतील खाल्ले तर आम्ही तुम्हाला आज रेकमेंड करू आउट ऑफ 10. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता खायला. आम्ही सध्या घरी सांगितलेलं नाही की आम्ही खायला जाणार आहे वगैरे. आम्हाला घरातून कॉल येतात, पण त्यांनाही कळायला पाहिजे जर आम्ही दोघं सोबत आहोत तर आम्ही घरी आता राहणार नाही, आम्ही कुठे ना कुठेतरी जाणार. तर आम्ही आलेलो आहोत आणि ही प्लेस ॲक्च्युली ह्या प्लेसवर मी आलो आहे ऑलमोस्ट 5 ते 6 वर्षानंतर.
इथे जवळच मी माझ्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी यायचो. माझे 2 मित्र होते चांगले, एक ठाण्यात होता, एक कळव्यात होता. सो कळव्यातून आम्ही यायचो तेव्हा ह्या रूटने यायचो, ठाण्यातून मी ह्या रूटने यायचो. सो खूप वर्षानंतर आले तर असं सगळं छान छान वाटतंय. सो आता आम्ही मोमोज घेऊन आणखीन एका लोकेशनला जाणार, जिथे जाऊन आम्ही तुम्हाला दाखवू की एक नंबर लोकेशन आहे. आम्ही तिथे जायचो बंक करून. आता सांगतोय कॉलेज तर संपलंय केव्हाचं. बंक करून जायचो सगळी पोरं, 10-12 पोरं, आणि फुटबॉल खेळायचो नुसते. बस आता गौरव. तर काहीच. बाकीचं प्रवचन तुम्हाला तिकडे जाऊन देतो. हा, तर आम्हाला सगळी लोक आता बघायला लागले, तर आम्ही बंद करतो. बाय. बंद केलं. बॅड डे. बंद झालेलं आहे. खूप चांगली लोकेशन होती. आम्हाला अर्धा तास या गोंधळात गेला. एक प्लेस तर बंद होती, मग आम्ही थोडं पुढे गेलो, मग परत मागे आलो. म्हटलं ॲटलिस्ट या प्लेसवर तरी आलं पाहिजे. मग परत आम्ही मोमोज घ्यायला बसलो, त्यात अर्धा तास निघून गेला आणि बंद झालं. आणि एक्झॅक्टली 20 मिनिट्स होऊन गेले. मग आता काय करू शकतो. आता आम्ही जातो तिसऱ्या प्लेसवर. तिकडे एक अगदीच आगळा वेगळा प्रकार आहे. तो तुम्ही कधी पाहिला नसेल, बघितला नसेल, कारण की तो लयच आगळा वेगळा आहे. तिकडे जाऊन आम्ही तुम्हाला एक डिश दाखवतो. तुम्ही ती डिश खाऊन दाखवा. मस्त डिश आहे. खाऊन दाखवा म्हणजे ते कसे खाऊन दाखवतील? चांगली टेस्ट आहे. तुम्ही या कधी. आता फुल मूड ऑफ झालाय. आता आम्ही चाललोय दुसऱ्या प्लेसवर. पण आता वाजलेले आहेत 11, आणि मला आता याची गॅरंटी पण नाही की ते तरी चालू असेल की नाही. ते बंद असलं तर भाकरी खायची वेळ येणार आहे. बाय द वे, इथून माझं कॉलेज होतं. इथं जे मी बच्चन देतो तो यासाठी देतो कारण की मला हा एरिया खूप आवडायचा कॉलेजला यायचा. एकच वर्ष आहे तुम्ही, दुसऱ्या वर्षी कॉलेज पुन्हा शिफ्ट झालं दुसरीकडे. पण एरिया खूप चांगला होता. आईस पैस एरिया आहे, आणि मुळात चौक पण चांगला आहे. आणि आईस पैस प्रवासाला तरी जरा माझी लागायची. बघू शकता किती किती फॅमिली पर्सन लोक इथे येऊन बसलेले आहेत. आईस पैस ऐकणं बघू शकता तुम्ही. किती पार्टी इथे रोज एक हळदी कुंकूचा कार्यक्रम होऊ शकतो. इतक्या बायका इथे येऊन बसतात. कमिंग सून. हो, टॉपिकवर येतो की आता तर माझी इच्छा नाही घरी जाऊन खायची. घरी मस्त भाकर बिकर बनवलंय, पण आता माझी इच्छाच नाही घरी जायची. आता एक तर मी खाणार चिनू चायनीज. तुम्हाला सांगतोच आता, चिनू चायनीज मध्ये चाललोय आम्ही आता. आम्हाला माहित नाही चालू आहे की नाही. ते नसेल चालू ना, तरी पण मी 12, 1, 2 वाजेपर्यंतच्या गोष्टी शोधणार आता. पण खाऊनच जाणार. आता माझी लई इच्छा. हळदीला चिकन खायचं का? बोला कायच हळदीतलं चिकन खायचं का? एक क्वार्टर घेऊन गेलो ना, हळदीतल्या लोकांची मजा होऊन जाईल, आम्हाला खाणं मिळून जाईल. लय हळद चालू आहे, मस्त मजा येते. लय मजा, नुसती मजा, रात्रभर मजा. पण आमच्या ताईच्या हळदीपेक्षा जास्त कोणाशीच मजा नाही. आमच्या ताईच्या हळदीत जो डीजे होता, त्या डीजे वाल्यानी जर हा व्लॉग बघत असेल तर त्यांनी कमेंट करावं इथे की त्याला आम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत डीजे वाजवायला लावलाय. माझी जरा गाळपाट. आम्ही सकाळी 7 पर्यंत नाचलोय. आम्ही 7च जण असू, पण आम्ही 7 पर्यंत नाचलोय. आणि सकाळी खेकडे झालेलं. सकाळी आमचा जो भाऊ आहे, ज्याचं लग्न झालं, त्याचा खेकडा झाला होता. आणि आता कोणती होतो. आता त्याचं कोणती होतो. पण जी काय मजा आहे, आम्ही तिघं असल्यावर लय मजा असते.
तुम्हाला कधी कळेल. इथं पोलीस पण असतात. इथे कधी कधी पोलीस असतात, कारण त्यांनी आमचा जीव काढला असता. चला. अजून एक अजून एक थांबा तुम्हाला. ही जोरात आहे जोरात. जोरात इन्शा लाइटिंग बिटिंग खूपच बिकट सोडले. लाइटिंग बघाल तुम्ही, लाइटिंग नुसतं जगा बघा नुसतं. हायवेला मेन हायवेला लोक शेड टाकून डायरेक्ट हळदी करतात. पोलीस पोलीस पोलीस. गेले. आता आम्ही आहोत कळवा सिलिंग वर. ही आहे कळवा सिलिंग. ही बघा आधी बघू शकता. आता दर्शनने आपल्याला त्याच्या कॉलेजची गोष्ट सांगितली आहे. आता शाळेची गोष्ट सांगणार आहे. सैराट. रोम रोम भाइयों. चिलू चायनीज गाईस, फायनली चिलू चायनीज जवळ आलेलो आहोत. आम्ही तुम्हाला जे चायनीज बोलत होतो, चायनीज मोस्टली असतं पांढरं किंवा लाल. तुम्ही कधी हिरवं चायनीज खाल्लंय गाईस? आम्ही आज हिरवं चायनीज खाणार आहोत, तुम्हाला दाखवतो. चला. विथ आम्हाला दोघांना गव्हर्नमेंट ऑफ युगांडा कडून सर्टिफिकेशन भेटलंय. युगांडाचं बजेट एवढंच आहे, मग आम्ही याच बजेटमध्ये टेस्टिंग करत असतोय. हे काय आहे? हे आहे मोमोज. आम्ही जे मोमोज घेतले होते ते आज आम्ही खातोय. हे ते नॉन व्हेज, ते नॉन हा व्हेज. नक्की का? हो 105%. बघ खाऊन बाई, मला विश्वास नाही. हा यो व्हेज आहे. दोन्ही नॉनव्हेज. यो व्हेज आहे. नाही भाई तो व्हेज आहे. व्हेज आहे. यो व्हेज आहे ना? व्हेज आहे. काय विषय चांगला आहे. काय पण समजत नाहीये. बघ खाऊन टेस्ट लागते. चेकआउट गाईज. आपण काय आणलेलं आहे गाईज? चला टेस्ट करून बघू. आम्ही ज्या गोष्टीची चर्चा करत होतो ती हीच तीच. गौरव, टेस्ट करा आणि जरा सांग. गरम आहे आपण. काय तेव्हा काय भेटलंय मला? काय कलेजी फ्राय. चालेल. गाईज काहीतरी वेगळं आहे. दया. चांगलं आहे. नॉट बॅड नॉट बॅड. हिरवं चिकन. गाईज काय वेगळं ट्राय करायचं असेल तर नक्की. लाल, माझं लालच आहे. आणि माझं चिकन पण आहे, माझं व्हेज. गाईज चव चांगली आहे. खरंच चव चांगली. तर गाईज परत आम्ही आता खाल्लेलं आहे चायनीज हेवी होतं, चांगलं होतं. ग्रीन चायनीज बद्दलचा रिव्ह्यू तुम्हाला गौरव देईल. आणि परत एकदा आमच्या हातात पिशवी आहे. आम्ही एका ठिकाणावरून एक पिशवी उचलतोय, दुसऱ्या ठिकाणी जाऊन संपवतोय, दुसऱ्या ठिकाणावरून एक पिशवी उचलतोय. आता आम्ही आता ऍक्च्युली आम्ही 4थ्या ठिकाणी जातोय. 4थ्या. आणि
पहिलं ठिकाण तर बंद होतं, दुसरं ठिकाण मिळालं. दुसरं ठिकाण पण चांगलं होतं, चव चांगली होती. एक एक कांड घडला आमच्याकडून, पण आता आम्ही तो सांगणार नाही तुम्हाला. मग आम्ही पोहोचलो तिसऱ्या ठिकाणी. तिसरं ठिकाण पण चांगलं होतं, पण लय हेवी होतं. आमच्याकडून काही संपलेलं नाहीये. आता आम्ही रात्री नेटफ्लिक्स आणि चिल करणार, तेव्हा आम्ही पुन्हा एकदा एक राऊंड राहणार आमचा. तर आज आम्ही दोघंच आहोत, मस्त नेटफ्लिक्स. नेटफ्लिक्स आणि चिल म्हणजे गर्लफ्रेंड आमचा आम्ही सरळ आहोत काही. तर आता आम्ही चौथ्या ठिकाणी जातो. आई मग 12 वाजत आहेत, पण आमच्यातली चूल संपत नाहीये. आम्ही आता आमच्याकडून एवढ्या गडबडी झाल्यात, बोललो आता शेवटची गडबड होऊनच जाऊ. म्हणून कारण आम्ही की चाललोय. आम्ही ही चूल करायला रोज भेटत नसतो. सो आम्ही जेव्हा भेटतो, कोणताही मौसम असू द्या, कोणताही वेकेशन असू द्या, कोणती प्लेस असू द्या, आम्ही तर चूल करणारच. हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क आम्ही लहानपणापासून बजावत गाजवत आलोय. आणि या हक्कासाठी आम्हाला कोण कधीच काय नाही बोलत, ना कोणी आम्हाला टोकतं. जास्तीत जास्त 2 केले डोक्यावर पडतात. जास्तीत जास्त आमच्या मागे एक गाडी येते, आम्हाला रिटर्न घेऊन जाते. पण आता ती गाडी पण नाही. पण आता ती गाडी खूप लांब आहे, तर आता आम्ही मजा करतोय. तर आपण आलोय 5व्या ठिकाणी. 5व्या ना? 5व्या ठिकाणी. आम्ही आलेलो आहोत एका खूप जुन्या ठिकाणी, जिथून आम्ही आईस्क्रीम खायचो. जेव्हा जेव्हा गौरव घरी यायचा, ताई घरी यायची, तेव्हा आम्ही आईस्क्रीम खायचो. तेव्हा इथली आईस्क्रीम खायचो आणि ती स्पेसिफिकली 1-2च होती. त्यातली एक स्पेशल आईस्क्रीम म्हणजे गडबड. आमच्याकडे बघून तरी तुम्हाला वाटत असेल की आम्ही गडबड का करतो, कारण की आम्ही लहानपणापासून नावानुसार आणि आम्ही पूर्ण असं शोधत होतो फुल असं की कुठे कुठे आम्हाला मिळत नाही. पण आम्ही विसरलो की ती स्पेशल आहे ना, मग ती स्पेशल पहिलीच असेल ना, लिहिलंय. तर तुम्हाला आता आल्यावर आम्ही दाखवतो. ऍक्च्युली आम्ही एकच मागवतोय, कारण की 2 खायची कॅपॅसिटी नाही आहे सध्या आमची. आधी खायचो आम्ही, पण आता आम्ही फुल आहोत, तर एकच मागवतो. आल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि गाईज एक अजून गोष्ट आहे, त्या शॉप मध्ये इनबिल्ड लिफ्ट आहे, जी आईस्क्रीम वरतून खाली आणते फक्त. ही बघा ती लिफ्ट. हे तुम्हाला ठाण्यात काय पूर्ण महाराष्ट्रात मला असं वाटत नाही कुठे आईस्क्रीम शॉप मध्ये तुम्हाला मिळेल की तिथे एक लिफ्ट आहे स्पेशली आईस्क्रीम वरती पाठवण्यासाठी. सो इथल्या गर्दीमुळे तुम्हाला कळत असेल की हे काय इतकं फेमस आहे आणि काय इथे इतकी लोक येतात. सो इथली जी हॉस्पिटॅलिटी आहे, बायकांचं भांडणं झाली बघा. तर ह्यासाठी हे फेमस आहे, म्हणजे भांडणांसाठी टेस्टसाठी. परत मागे बघा. बिन करतो म्हणजे असं वाटेल की मी तुझा ब्लॉग बनवतो. स्टे ट्यून. गौरव फार लाजतोय. गौरव काय बोलत नाही बघा. काकांनी मस्त पॅन्ट वरती केली ते. गौरवचे हेअर खूप हेअरिंग होत आहेत. गौरव हेअर दाखव असा फिर. हे बघा, गौरवची हेअरस्टाईल म्हणजे अशी चांगलीच असते. फुल रोज शॅम्पू वगैरे करतो. रोज हेल्मेट मध्ये लॅक्मे वापरतो गौरव. लॅक्मे विथ डव. तुम्ही त्याची स्किन बघू शकता किती ग्लो होते. हे भगवान.
आधी तरी गौरव फार गोरा होता, म्हणजे असा एकदम असा उठून दिसायचा इतका गोरा होता. आता तो कामाला वगैरे जातोय, थोडा धूळ मातीत असतो, तर म्हणून तो थोडासा ग्राउंड टू अर्थ, हा म्हणून थोडासा डल झालाय तो. नाही तर गौरव आधी इतका गोरा होता, म्हणजे गौरवच्या मैत्रिणी इतकं प्रेम करायचं त्याच्यावर की काय सांगू तुम्हाला. काय म्हणशील गौरव तुझ्या या ग्लोईंग स्किन बद्दल? अरे काहीतरी बोल, इतका का लाजतोय? सॉरी सॉरी. दादा दादा गडबड आलेली आहे काका, थँक्यू. तुम्ही फक्त लेअर बघा, लेअर. हे जे लेअर्स आहेत हे तुम्ही फक्त सांगा की किती लेअरची आईस्क्रीम आहे आणि आम्ही ही का खात असू. गाईज हे जे काही नशा आहे हे एक नंबर नशा आहे, पण मुद्दा असा आहे की आता आम्ही 20 मिनिटापूर्वी एवढे गरम गरम खाल्ले ना, म्हणजे सूप वगैरे पियालो मस्त, तो शेजवान राईस वगैरे खाल्ला, तोंड असं फुल हे झालं होतं. आणि आता हे थंड खातो ना, अपोजिट होतं, तर आता कळतच नाही इतकं दुखतं. असं थंड लागली ना आईस्क्रीम की माझं इथं दुखतं. फ्रुट्स वगैरे माहितीये का, एक नंबर. मस्त मजा. 150 रुपये, मस्त मजा. हमारे मालिक भी आ गए हैं, हम बच गए. हमारे मालिक के पास भी आज ठंडा है, हम बच गए, हम बच गए. मस्त मस्त. मालिक मालिक एक नंबर एक नंबर. थोड़ा सा गलती हो गया, नहीं हमसे ही चाहिए था. हमसे भी हो गया अभी, जान दो. और कुछ है? नहीं नहीं बस. तुम्ही आम्ही एक ब्लॉग जुनी केलाय. जुनी प्लेस जिथे आपण आईस्क्रीम खायला यायचो, जुनी प्लेस, तिकडेच आम्ही आलो आहोत पुन्हा एकदा गडबड खायला. इकडे इकडे ताई ताई इकडे आता एक लिफ्ट लावलेली आहे, लिफ्ट आईस्क्रीम साठी फक्त. हो गए पहिला आणि रे झालं ते आता. अरे आम्ही ऍक्च्युली टेस्टिंग साठी आलोय. म्हटलं आपलं बाळ जेव्हा मोठं होईल त्या बाळाला घेऊन तर सगळीकडे यायचंच आहे ना. मग आता कसं आम्ही सगळीकडे टेस्टिंग करून ठेवतो, काय चांगलं आहे, कसं लागतंय. म्हणजे कसं मोठं झालं की लगेच आपलं येस. तुला व्हिडिओ पाठवतो बघ. बरोबर. आणि जेवणाचं काय झालं. गडबड झाली आमच्याकडे. हे आमचं 5वं प्लेस आहे, शेवटचं. अरे पिशवी कुठे आपली? इकडं म्हणजे बाहेर जा. रात्रीची सोय. आता आमचं नेटफ्लिक्स आणि चिल. नेटफ्लिक्स आणि chill. काय तुला व्हिडिओ पाठवतो बघ. तुम्ही जर कोमट चला काही सायनिंग ऑफ. आता आम्हाला खूप परमिशन पण मिळाली, आमच्या मालकांचा फोन आला, आम्हाला परमिशन पण मिळाली. आता आम्ही मस्त पोटभर आईस्क्रीम खाऊन चाललेलो आहोत आमच्या माय देशी.